नमस्कार, उज्ज्वलाच किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। तर आज मी बनवत आहे अंडा मसाला पाव, जे चवीला मस्त मसालेदार चमचमीत असा बनवून तयार होतो। अंड्याची भुर्जी आणि पाव तुम्ही बऱ्याचदा खाल्लं असेल, पण असा अंडा मसाला पाव एकदा करून बघा। तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तर सुरुवातीला इथे मी अंडी उकडून घेणार आहे। अंडी फुटू नयेत आणि त्याचं वरचं साल पटकन निघावं यासाठी अर्धा चमचा मीठ घातला आहे। अंडी उकडून होईपर्यंत पुढची तयारी करूयात। तर त्यासाठी इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक असे चिरून घेतले आहेत। जेवढा तुम्हाला अंडा मसाला बनवायचा आहे त्याप्रमाणे कांदे जास्त चिरून घेऊ शकता। कांदे चिरून झाले की एक टोमॅटो बारीक असा चिरून घेतला। चिरून घेतलेला कांदा टोमॅटो बाजूला ठेवून मिक्सरला एक छोटंसं वाटण तयार करून घेऊयात। त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 6 ते 7 लसूण पाकळ्या, 1 इंच आलं आणि 1 हिरवी मिरची तुकडे करून घातली आहे। मिक्सरला बारीक असं वाटून घेतलं की तयार केलेली पेस्ट बाजूला ठेवून गॅसवर एक कढई ठेवली आहे। त्यामध्ये तेलाच्याच पळीने 2 पळ्या इतकं तेल घातलं आहे। तेल थोडंसं तापलं की यामध्ये 1 चमचा जिरं घालायचे। जिरं चांगलं फुलून वर आलं की आपण जो कांदा चिरून घेतला होता तो टाकायचा आहे। आता हा कांदा मध्यम आचेवर हलकासा रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचा आहे, जेणेकरून कांद्याचा कच्चेपणा जो आहे तो निघून जाईल। तर साधारणतः 1 ते 2 मिनिटं कांदा चांगला रंग बदलेपर्यंत परतून घेतला आहे, ज्यामुळे भाजीमध्ये याची छान चव उतरते। त्यानंतर यामध्ये चिरून घेतलेला टोमॅटो घालायचा आहे। टोमॅटो हा पटकन परतला जावा किंवा एकदम सॉफ्ट असा व्हायला हवा, यासाठी यामध्ये पाव चमचा मीठ किंवा चवीपुरतं मीठ घातलं आहे। टोमॅटो आणि कांदा हे चांगलं सॉफ्ट होईपर्यंत परतून घेतलं आहे। आता यामध्ये आपण जे मिक्सरला आलं, लसूण आणि मिरची वाटून घेतली होती त्याची पेस्ट घातली आहे। आता ही पेस्ट घातल्यानंतर पुन्हा एकदा सगळं एकजीव करून साधारणतः 1 मिनिटभर परतून घेतलं आहे। त्यानंतर यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे। शेवटी कोथिंबीर घालण्याऐवजी अशी फोडणीमध्ये कोथिंबीर घातल्याने पदार्थाला याची चव खूप छान येते। कोथिंबीर घालून सगळं व्यवस्थित परतून घेतलं आहे। तर साधारणतः 1 मिनिटभरानंतर यामध्ये काही कोरडे मसाले घालणार आहोत। तर सुरुवातीला यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला पावडर घातली आहे। त्याचबरोबर 1 चमचा लाल तिखट घालायचे। आता तिखटाचे जे प्रमाण आहे ते आवडीप्रमाणे कमी अधिक सुद्धा करू शकता। त्यानंतर 2 चमचे कांदा लसूण मसाला घालायचा आहे। याऐवजी तुम्ही तुमच्या साठवणीतला कोणताही मसाला घालू शकता। त्याचबरोबर अर्धा चमचा हळद घालायची। तर आता हे सगळं चांगलं व्यवस्थित मिक्स करून तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। घातलेले सगळे मसाले चांगले परतून घेतल्याने एकतर भाजीला दाटसरपणा छान येतो आणि भाजी चवीला सुद्धा खूप छान लागते। आता मसाले चांगले शिजण्यासाठी यामध्ये 1 वाटीभर पाणी घालायचे। पाणी घालून मिक्स करून मध्यम आचेवर मसाला चांगला शिजवून घेतला आहे। तर बघू शकता यावर छान अशी तर्री आलेली आहे। आता यामध्ये उकडून घेतलेली अंडी थोडी चिरून घेतली आहेत, ती घालायची आहेत। चिरलेली अंडी घातली की गॅसची फ्लेम एकदम लो करून हलक्याच हाताने व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे। खूप जास्त मिक्स करायचं नाही, नाहीतर मग अंड्याचे जास्त तुकडे पडू शकतात। तर मिक्स करून शेवटी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून बटरमध्ये भाजलेल्या पावासोबत सर्व करू शकता। तर अशा पद्धतीने अंडा मसाला पाव नाश्त्यासाठी बनवू शकता। तर एकदा बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। आवडल्यास एक लाईक करायला विसरू नका। तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसहित। तोपर्यंत उज्ज्वलाच किचनला नक्की सबस्क्राईब करा। त्याचबरोबर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा। धन्यवाद।